वळूयात पुढच्या बातमीकडे। धारावीत आता कापड दुकानदाराने मराठी माणसाला मारहाण केल्याची खरं तर जो आरोप आहे तो केला होता आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून दुकानदाराला चोप देण्यात आलेला आहे। मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते ती म्हणजे धारावीमध्ये एका कापड दुकानदाराने मराठी माणसाला मारहाण केली होती आणि त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांकडून दुकानदाराला चोप देण्यात आलाय। मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर आता मनसे आक्रमक झाल्याचं चित्र आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, नेमकं प्रकरण काय आहे? आता मनसे आक्रमक झालेली आहे मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर। निश्चितच याआधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मनसे जी आहे ती आक्रमकपणे उतरताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। पुन्हा एकदा अशीच घटना जी आहे मुंबईच्या धारावीमध्ये घडलेली आहे, कारण एका मराठी माणसाला चक्क मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे त्यांनी एका गारमेंट मालकाला जे आहे एका व्यक्तीला आहे। खरं तर एका व्यक्तीच्या घरात लग्न होतं, डोईफोडे नावाचे आहेत, मग त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य असल्यामुळे कपडे जे आहेत गारमेंटमध्ये शिवण्यासाठी दिले होते। मात्र गारमेंट चालक जे आहेत ते कपडे द्यायच्यामुळे त्यांनी विचारणा केली आणि तिथे पूर्ण आपण पाहिलं तर फक्त ताकीद देऊन ते त्यांना धमकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला। एकूणच गारमेंट तिथून गारमेंटच्या दुकानातून डोईफोडे जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी गेले होते। मात्र आपल्याला जे आपण कपडे शिवण्यासाठी दिले होते ते पुन्हा एकदा आपल्याला मिळतायत का वेळेवर न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी वाद झाला आणि त्याच ठिकाणी दुकानात काही माणसांकडून डोईफोडे जे आहेत त्यांना मारहाण करण्यात आली। मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मनसेला समजला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्या सगळ्या संबंधित प्रकरणाची ही घटना कळताच मात्र त्या ठिकाणी गारमेंट चालकाला जे आहे मनसे स्टाईलने त्यांना मारहाण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर मराठी माणसाला अशा पद्धतीत मारहाण करणं, धमकावणं आणि अशा पद्धतीत मात्र मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वर्तवणूक जे आहे मराठी माणसाला करू नये अशाच पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत चाललेल्या आहेत। त्यामुळे मनसे जे आहे आपल्या स्टाईलमध्ये प्रत्येक अशाच घटनेला आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत असताना पाहायला मिळते। तसंच धारावीच्या या घटनेमध्ये देखील मनसे जी आहे ती आक्रमक होत असताना पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनसे कार्यकर्त्यांकडून आता दुकानदाराला चोप देण्यात आलेला आहे। मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर मनसे आता आक्रमक झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।